हे ऐकण्यापेक्षा अनुभवणं वेगळं आहे. एक्सपिरियन्सिंग धिस इज डिफरंट फ्रॉम हिअरिंग अबाउट इट. एक्सपिरियन्सिंग धिस इज डिफरंट फ्रॉम हिअरिंग अबाउट इट. तो शब्दांपेक्षा कृतीवर विश्वास ठेवतो. ही बिलीव्स इन ॲक्शन मोर दॅन वर्ड्स. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टू इंग्लिश मास्टर या यूट्यूब चॅनलवरती आणि तुम्ही पाहत आहात 1 लाख मराठी टू इंग्लिश सेंटेन्स सिरीज. जे की आजचे सेंटेन्स आहे रेअर डेली यूज पॅटर्न्स, स्मार्ट इमोशनल इंग्लिश, ॲडव्हान्स्ड कॉन्फिडन्स सेंटेन्सेस, व्हेरी रेअर हाय व्हॅल्यू इंग्लिश. बघा मित्रांनो, महाराष्ट्रातील मराठी बांधवांसाठी हा यूट्यूब चॅनल आपण सुरू केलेला आहे आणि यावरती 1 लाख सेंटेन्स सिरीज आपण सुरू केलेली आहे, जी की खूप इम्पॉर्टंट सीरीज आहे मराठी बांधवांसाठी. तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअरही करा. तर चला सुरुवात करूया. एक-एक शब्द, एक-एक वाक्य बघणार आहोत आपण. पहिलं वाक्य आहे, मला अपेक्षेपेक्षा जास्त मिळालं. आय गॉट मोर दॅन आय एक्स्पेक्टेड. आय गॉट मोर दॅन आय एक्स्पेक्टेड. हे सहज शक्य नव्हतं. हे सहज शक्य नव्हतं. धिस डिडंट कम इझिली. ही मला याची जाणीव उशिरा झाली. आय रिअलाइज धिस अ बिट लेट. तो मुद्दाम विषय टाळतो. ही डिलिव्हरेटेल अव्हॉइड्स द टॉपिक. मी परिस्थिती स्वीकारली आहे. आय हॅव कम टू टर्म्स विथ द सिच्युएशन. हे बाहेरून दिसतं तितकं सोपं नाही. इट्स नॉट अ सिंपल, इट्स नॉट ॲज सिंपल ॲज इट लुक्स फ्रॉम आउटसाइड. तो स्वतःला सावरतो. ही इज पुलिंग ही इज पुलिंग हिमसेल्फ टुगेदर. मला याची सवय मोडावी लागेल. आय नीड टू ब्रेक धिस हॅबिट. तू गोष्टी फार वैयक्तिक घेतोस. यू टेक थिंग्स टू पर्सनली. मी यात अडकून पडलो आहे. आय ॲम स्टक इन धिस. मला यातून बाहेर पडायचं आहे. आय वॉन्ट टू गेट आउट ऑफ धिस. आय वॉन्ट टू गेट आउट ऑफ धिस. हे माझ्या अपेक्षेपलीकडचं होतं. धिस वॉज बियॉन्ड माय एक्स्पेक्टेशन. धिस वॉज बियॉन्ड माय एक्स्पेक्टेशन. मला स्वतःशी प्रामाणिक राहायचं आहे. आय वॉन्ट टू बी हॉनेस्ट विथ माय सेल्फ. आय वॉन्ट टू बी हॉनेस्ट विथ माय सेल्फ. तो स्वतःला सिद्ध करू पाहतोय. ही इज ट्राइंग टू प्रूव्ह हिमसेल्फ. ही इज ट्राइंग टू प्रूव्ह हिमसेल्फ. मला यावर तडजोड करावी लागली. आय हॅड टू कॉम्प्रोमाइज ऑन धिस. आय हॅड टू कॉम्प्रोमाइज ऑन धिस. हे मला आतून बदलत आहे. धिस इज चेंजिंग मी फ्रॉम विदिन. धिस इज चेंजिंग मी फ्रॉम विदिन. मी आता मागे वळून पाहणार नाही. आय वॉन्ट लुक बॅक एनिमोर. आय वॉन्ट लुक बॅक एनिमोर. मला याचा भार वाटत होता. धिस वॉज वेइंग टू मी. धिस वॉज वेइंग ऑन मी. तो परिस्थितीवर मात करतोय. ही इज ओव्हरकमिंग द सिच्युएशन. ही इज ओव्हरकमिंग द सिच्युएशन. मी यासाठी स्वतःला तयार केलं आहे. आय हॅव प्रिपेअर्ड मायसेल्फ फॉर धिस. आय हॅव प्रिपेअर्ड मायसेल्फ फॉर धिस. मला स्वतःला सावरायची गरज होती. आय नीडेड टू रिगेन कंट्रोल ऑफ मायसेल्फ. आय नीडेड टू रिगेन कंट्रोल ऑफ मायसेल्फ. हे टाळणं शक्य नव्हतं. धिस वॉज अनअव्हॉइडेबल. धिस वॉज अनअव्हॉइडेबल. मला याचा खोल परिणाम झाला. धिस हॅड अ डीप इम्पॅक्ट ऑन मी. धिस हॅड अ डीप इम्पॅक्ट ऑन मी. तो गोष्टी सहज सोडत नाही. ही डझंट लेट थिंग्स गो इझिली. ही डझंट लेट थिंग्स गो इझिली.
मला यातून खूप शिकायला मिळालं. आय लर्न अ लॉट फ्रॉम धिस. आय लर्न अ लॉट फ्रॉम धिस. हे माझ्या नियंत्रणाबाहेर गेलं. धिस वेंट आउट ऑफ माय कंट्रोल. धिस वेंट आउट ऑफ माय कंट्रोल. हा विषय सध्या प्राधान्याचा आहे. धिस मॅटर इज अ प्रायोरिटी राइट नाउ. धिस मॅटर इज अ प्रायोरिटी राइट नाउ. मला यासाठी थोडी मदत लागेल. आय विल नीड सम हेल्प फॉर धिस. आय विल नीड सम हेल्प फॉर धिस. तर बघा मित्रांनो, हे होते 1,00,000 सेंटेन्स सीरीजमधले डे 14 म्हणजे डे 14 डेली लाईफ यूज सेंटेन्स. हे सेंटेन्स तुम्ही रोज वापरायला सुरुवात करा, रोज प्रॅक्टिस करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, घरादारात, मुलांसोबत वापरात ह्या गोष्टीचा विचार करा, या सेंटेन्सचा विचार करा आणि तुमचं इंग्लिश हे आपोआप सुधारताना तुम्हाला जाणवेल. तर आजचे 50 सेंटेन्स तुम्हाला कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा. उद्या डे 15ला आपण भेटूया आणि आजचा होमवर्क कंप्लीट करा.